अरे रे काय की ऍक्सिडेंट झाला. उतरले काय काय झालेलं आहे बघा तुम्ही. बहुतेक करून गाडी उतरले. देवाला प्रार्थना. हे सगळं बोललेलं घटणारच. घाबरत नाही आम्ही कुणाला. मान्यता आहे की नाही तुझी? मान्यता आहे की. नमस्कार मित्रांनो, व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही कुठं संकेश्वर गणपतीला झालोय. 21 दिवसाचा गणपती असते तिथं झालोय. आज अचानक भयानक प्लॅन झालेला आहे आमचा. आणि अचानक भयानक प्लॅन मध्ये अचानक भयानक पाऊस बी पडलेला आहे. अचानक भयानक पाऊस पण पडला आणि पाणी भरता वाचलेला आहे. असं घरात निघालं तर ओढे जाऊन पाणी नव्हतं. आता फुल पाऊस तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघून. आता टीम 4 आहे. टीम 5वा मेंबर पण आलाय का ते वेगळ्या गाडीत बसून आलाय. पेट्रोल डालो राखेल रॉकेल घालायची गोष्ट चालू आहे. पेट्रोल हे गळूल आहे बे. नाही काचा ते काय की इथं काय तंट्याची झालं तर पेट्रोल पंपला आलो. इथं काय पेट्रोल नाही रॉकेल आहे म्हणे. रॉकेल नाही नाही नॉर्मल नाही. पॉवर इथेनॉल पेट्रोल आहे. इथेनॉल विदाउट म्हणजे E20 राहत. मला बी काय माहित नाही बाबा. रॉंग इन्फॉर्मेशन देत नाही आम्ही देत नाही. आम्ही गप्पा करत नाही. बोलतो तेवढाच करा. आम्ही माहिती देत नाही. आम्ही माहिती देत नाही. बोलतो तेवढा ऐकतो. ऐका आणि सोडून टाका. आणि तुम्ही मनावर घेऊ नका. बाजूचा तुमच्या फोन मध्ये गुगल दिले. सर्च मारा. बेस्ट काम. आणि इंटरनेट बी दिलेला आहे. शिकलोय आम्ही. डिप्लोमा खरं आम्हाला ते तेवढं. मी इंजिनिअरिंग डिप्लोमा कितीचा घालायचा. आता आम्ही फिरायला जाऊ. डिप्लोमा बोलायला तुम्ही तूच काढला. नाही बीप कर किती नाही तरी पण घालू. कशाला पेट्रोल आलो तर रॉकेल घाला चालतंय. आणि भास्कर आणि अनेक प्लॅन जर बी गणपतीकडे लईच गर्दी असली तर डायरेक्ट ज्योतिबा मंदिर मुख दर्शन घेऊन ज्योतिबा मंदिर कोल्हापूर. अचानक भयानक सेकंड प्लॅन. विचार करायचा नाही. जाऊन टाकायचा. घरात काय सांगितलं नाही. 50 किलोमीटर 100 किलोमीटर होऊन जाऊन दे का ते वापरलो पण 6 महिने करायलाच पाहिजे. नाही तर 1000 रुपये दंड आहे. नाही वापर. पेट्रोल भरून नाही डिझेल का पेट्रोल भरून झालेलं आहे. आता मी पीयूसी काढायला थांबलोय. 2 महिन्यासाठी चुकलं बघा आमचं पीयूसी. तो दादा काढणार आमचा. हा काय केलंय. फ्यूज गेलेली आहे एसी. मग कशाला वापरतो गाडी वापरा. अरे बाबा फ्यूज उडणारच की केव्हा आता चुकून. काय ओव्हरलोड झाला. ओव्हरलोड एसी वाज जरा. हा काढ एक बॉक्स आहे. ACC आहे ते नाही आहे तर बी घेत येतं. NCC पुरे दाबा पुढे मोकळा आहे. वल्डा त्याचा पकडवा पाडदिशी. त्याची काय व्हॅन आहे पळण नाही. व्हॅन नाही बे. ही आहे कुठली आमची ती नाव काय पाहिजे गाडीची. वाशी बे. एसी पण आहे मग वासच लिहिली आहे. वाशी नागेरे हे कापडाची वास आली बे ती. अरे ते गाडी पेढी गेलेली वाचून कारण आम्हाला समोर दाखवू. गाडीचं समोर दाखवू. आता यो असं गाडी मारायला आहे. फक्त इथं जरासं का बारीक पाऊस चालू आहे. यो आता राईट साईडला जाणार आहे का लेफ्ट साईडला जाणार आहे कुणाला कळणार आहे. एवढं डेंजर आम्हाला आहे सांगू. थांबा पहिला सीट बेल्ट घालतो. आता पेट्रोल घालत होतो तेव्हा सीट बेल्ट काढलेलो. तर कमेंट करतील पाडदिशी. सीट बेल्ट कुठं आहे तुमचा. सीट बेल्ट पाहिजे बघा. सीट बेल्ट शिवाय गाडी हात पण लावूच नाही बघा. असं आहे नेचर म्हणजे काय तर वेगळं. इथं खिडक्या खाली घ्यायचा होता सगळा. इथं पाऊसच नाही बघा. असं वातावरण पाहिजे. असं वातावरण असलं की फुल मजा का नाही बा. तुझं तोंडच भोसडीच्या बरोबर नाही का. तू येतानाच म्हटलं पाऊस येत आहे म्हणून. मी कुठं म्हणलं बे. यो भोसडीचा माहिती आहे काय म्हटलंय. मी काय म्हणलो नाही. घराकडे गाडी येऊ नये म्हणजे पाऊस पिसायला जरा मला पिसायला होत नाही म्हणून. अरे पाऊस नाही रे. रात्री एकटा येताला कंटाळा बरोबर पाऊस चालू झाला. हो काय सांगायचं तुम्हाला. रडताच गप्पाचा रडायचं आहे काय. एवढं सगळं भिजून आलो तिकडनं पर्यंत. आणि इथं बघितलं की पाऊस नाही गाडी धुतल्या का आत पण धुतल्या कसं झालं. आता तेवढंच चहा पितो. नंतर जाऊन तिथं बघूया. गर्दी नसायचं तेवढं छान होते. नाहीतर ते ज्योतिबाला ब्रिक जाणारच काय पण म्हणजे ते
रात्री 12 वाजेना सकाळचे 4-5 वाजेना करत जाऊन येऊया. खरं मला डायरेक्ट मार्केटला जाऊया सकाळी 5ला. मी नोकऱ्या उडकून चला. चहा कुठे पितो तुम्हाला दाखवतो. तिथं तुम्ही विजिट करा तुम्ही खरंच विजिट करा. प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. फोन आलेला आहे. थांबा जरा. आता त्या तुझ्याकडे ठरवलेलं तर आता म्हणजे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर पोहोचलेलो. कोल्हापूर आतनं भिजली असते पूर्ण गाडी. पहिला ट्रेनिंग मध्ये चालू आहे. ट्रेनिंग मध्ये ते असं एकदम कॅमेऱ्यामध्ये बोलून काय सवय नाही मग ते त्यांना सवय करून घालायलोय. समोर लई हे बघा काय दाखवायलाय आपले सेटिंग फोटो दाखवले. कुठे गेल्यास घेऊन कॅमेरा बोलायला यायला पाहिजे. कॅमेरा समोर डिजिटल युगच चालू होणार आहे. कॅमेरामध्ये बोलायला नाही तर लई कठीण आहे. ह्याच्यातनच पैसे कमवायला आम्ही पण ट्राय करूया पैसे कमवायचे ह्याच्यातनं का नाही बस का बरोबर आहे. पैसे कमवायला पाहिजे की ह्याच्यातनं पैसे कमवायला पाहिजे. पैसे कॅमेरामध्ये बोलायला नाही तर लई कठीण आहे. ह्याच्यातनच पैसे कमवायला आम्ही पण ट्राय करूया पैसे कमवायचे ह्याच्यातनं का नाही बस का बरोबर आहे. पैसे कमवायला पाहिजे की ह्याच्यातनं पैसे कमवायला पाहिजे. पैसे का कुणाचेच कुणाच्या आमची कुठली मावशी आहे. मामा रे कनंगला गेलं रे बाबा ते फॅक्टरीच्या अलीकडं. काय गं असं मेसेज करू बे म्हणजे तुला इरिटेट होईल ना नेहमी मेसेज करा. हा बघ हे पण घालतो ब्लॉग मध्ये. हे पण आताच करून टाक बघ बाबा. मेसेज एवढा करशील उशीर. मला एक मुलगी पसंत पडली आणि तिला मी पसंत आहे का नाही असं मला बाहेर न समजून आलं की तिला मी पसंत आहे. अरे रे काय बोलायला मला समजेना. मारी नोट मला समजेना खरं. आता ही आता काय सांगू तुम्हाला आम्हाला पण समजेना बघा. पोरगीवर बोलून माहित नव्हतं तुला कुठला अजून असं मेसेज पण केलो नाही मी कुठल्याही मुलीला. म्हणजे ही जरा पहिली मुली आहे मी असं मेसेज करत आहो. इंट्रोवर्ट आहे. आता बघूया तिला विचारून बघतो काय होईल. मेसेज करायला झाले 3 दिवस झाले. हो म्हणली तर हो नाही म्हणली तर नाही. हो म्हटले तर टाइमपास करायचा नाही आहे. टाइमपास नाही आम्ही एकदम ट्रू हक्काने लवकर तुम्ही टाइमपास नाही ह्याच्या पोरगी बदलतोय. आम्ही परमनंट सिस्टम पाहिजे. आम्ही नाही एकदा पकडलो कोणी सोडत काय घराचं म्हणलं तर मुलीला ते काय घरात समजलं तर काय ब्लॉग अपलोड करणारच. हे सगळं बोललेलं घाटणारच. घाबरत नाही आम्ही कुणाला. मान्यता आहे की नाही तुझी. मान्यता आहे की काल ती म्हटली ती म्हणे मॅगडीला जाऊया म्हणून. मॅगडी म्हणजे मॅकडोनल्ड्स. माझं हे माहित नव्हतं मॅगडी म्हणजे मॅकडोनल्ड्स. मी मेसून फक्त एकदा गेलोय. आता येताना एकदा आमच्यावरच गेलाय. ते पण आमच्यावर यांच्याबरोबरच गेलोय. मग ह्या वेळेला यांच्या बरोबरच जाणार आहे. ते मी सगळं सांडून पिंडून गेला सगळं सांडून आलेलं तिकडे. म्हणजे आम्हाला लाईफ 5 स्टार असं हॉटेल बिटेल असं मोठे हॉटेल आम्हाला माहित नाही. आम्ही कसं आम्ही एकदम असं साधे हॉटेल चॉपस्टिक्स असं मध्यमवर्गीय जाणारे मध्यमवर्गीय असं साधं हॉटेल. दुर्गा हॉटेल असं साधं. आणि कुठलं म्हणजे अजंठा हॉटेलला जातो. ऑरा हॉटेल औराला जातो. मानतेश हॉटेल असं रस्त्यावरती कुठे बी दिसले जातो. खरं असं मोठ्या याच्यात आम्हाला अरे रे काय ऍक्सिडेंट झाले. काय झालेलं आहे बघा तुम्ही. बहुतेक करून गाडी उतरले. देवाला प्रार्थना झालेलं आहे बघा तुम्ही. बहुतेक करून गाडी उतरले. देवाला प्रार्थना करा काय व्हायचं नाही म्हणून. हे थोडं आदळलं व्हिडिओ इसकी बाई ताडलं बाई. अबे खालती तेव्हा बघायला थांबा व्हिडिओ बंद करतो आणि म्हणतील लोक व्हिडिओ करालेत. मी ब्रेक साठी थांबलोय. चहा प्यायला थांबलोय. कोगनोळी टोल नाकाकडे आहे बघा. कोल्हापूरच्या एक अजून 30-35 किलोमीटर असणार. आम्ही वडापाव खायला थांबलोय. नवीन आलं लास्ट टाइम नव्हते नाही. वडापाव घेतलाय बघा. आता खाऊन मस्तपैकी चहा पण पुढं आणि कंटिन्यू करतो. कसा आहे पॉवरफुल फुल पॉवरफुल. इंजिनियर
मस्त वडापाव पण तेव्हा सगळे कसा आहे वडापाव स्पेशल आहे कर्नाटकावर. मौसम पण मस्त आहे, वडापाव पण मस्त आहे, लोक पण मस्त आहेत. डॉगेश भाई आपला दर वेळेला येतो तेव्हा माहित आहे त्यांना. होय पहिल्यापासून ओळखी आवडतं लई. चहा पित नाही वाटतं बच्चे तो. हा काय चांगलं खायला घातलं तर खात नाही. पाण्याची बॉटल गाडीत टुंडा. बघा आलेलो आहे तो ज्योतिबाच्या मंदिरला फायनली. बघा गर्दी नाही काय नाही, डायरेक्ट बॅक एंट्री फ्रंट एंट्री पे. पण आज तर सोडत नाही वाटतं. सिध्या कायच नाही ना गर्दी. गर्दी काय झालं? कायच नाही कायच नाही गर्दी. यायचं होतं श्रावणात पण झालं नाही यायचं. मग आता योगायोग तिथं शंकेश्वरला जायचं होतं खरं डायरेक्ट ज्योतिबाच बोलून घेतले डोंगरावर. श्रावणात काय झालं नाही, आता डायरेक्ट मस्जिद झालंय हे सगळं. त्यांनीच बोलून घेत आहेत, आम्ही कोण ते योगायोग सगळं. ज्योतिबाच्या नावानं सांग मला दर्शन एक नंबर झालेलं. गर्दी नव्हती, नाही तो असेल तो फुल गर्दी असते. हे टाइम लेट नाईट फर्स्ट टाइम आलोय, गर्दी नाही. मस्त गाभाऱ्यात जाऊन दर्शन झालं. ते यायचंच होतं श्रावणमध्ये पण येऊन इथं आलं की मस्त वाटतंय. छान आहे इकडचं वातावरण. आणि भास्कर महालक्ष्मीला प्लॅन डन झालेला आहे. तर महालक्ष्मीला जायचं आहे. तर गोल एक राऊंड मारून पाठीमच लावलेलो गाडी. तर आल्यावर कसं एकदम मस्त वाटतंय, असं मनाला शांत. आणि असं अनएक्सपेक्टेड प्लॅन यायचं. असं प्लॅन करून आलं की होत नाही कवा पण. अनप्लॅन आणि सक्सेसफुल. दर्शन घ्या. स्नॅप काढायला आता महालक्ष्मीचं पण दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. काहीच गर्दी नव्हती. डायरेक्ट गाभारापर्यंत एक 5 मिनिटात झालं असणार दर्शन. वरच होतं बघा अल्लाज कोल्हापूर. दोन्ही पण दर्शन एकदम सुरळीत काय म्हणतात त्याला. दोन्ही पण दर्शन एकदम छान झालेले आहेत. असं गर्दी नसली की बरं वाटत आहे दर्शन घ्यायला. नाही तर एक एकदा ते जेव्हा आपण आलोय तेव्हा गर्दीच असते फुल्ला. हे टाइम फर्स्ट टाइम नाही तर सेकंड टाइम, लास्ट टाइम एकदा आलो तो एक गर्दी नव्हती आणि आता एक गर्दी नाही. 2 टाइम गर्दी भेटलीच नाही. छान वाटलं, मस्त वाटलं बघा. आणि कसं आमचं बेळगावची माणसं म्हणजे कोल्हापूर म्हणजे झालं 2 महिन्यातनं एकदा राऊंड फिरीच असतेच आमची इथं. आता ह्याच्यानंतर मॅकडॉनल्ड्सला जायचा प्लॅन आहे. लास्ट टाइम भास्करला आवडलेलं मॅकडॉनल्ड्स. लास्ट टाइम आलेलो तो झाला 3 वर्ष. तो आलेलो तो त्याला मॅकडॉनल्ड्सला खाल्लेलं आवडलं. तर लास्ट जाताना तिथंच कोण जायचं म्हणलाय. आता इकडनं तर कोल्हापूरचं झालं दर्शन. त्याच्यानंतर मॅकडॉनल्ड्सला जाऊन जायचं आपल्या घरी. मला समोरचं दाखवतो कुठं जा आणि कुठं जाणार. आता कुठं नेक्स्ट मॅकडॉनल्ड्स नाही. मॅकडॉनल्ड्स नाही, आता हे मॅकडॉनल्ड्स पुढं आणि करतो एंड करायचं अजून. आम्ही आता कोल्हापूर कोगनोळीतून समोर आलोय. श्रीराम धाब्याला आलोय बघा जेवायचं म्हणून. मॅकडॉनल्ड्सला जायचं प्लॅन होता, ते बंद झाला. पोट पण भरत नाही आणि बंद पण व्हायला आलेलं ते. आमचं कसं जेवण मग इथं कसं पोटभर जेवण म्हणजे हॉटेल आहे. श्रीराम दादा बघा आदित्य आलेला म्हणे लास्ट टाइम. पण सांगितलं तिथं आलोय. वाटे मग एक थांबलेलो तिथं का बरं वाटलं नाही म्हणून इथं समोर आलोय. आता बघूया जेवण करून काय असं लागतंय तुम्हाला सांगतो. आता जेवण करून झालेलं आहे. जेवण मस्त होतं एकदम. कुठलं आहे? श्रीराम धाबा हॉटेल मस्त होता. आज आमची जेवण झालेलं आहे फुल. आजची जेवण फुल झालेलं आहे. आता जाऊन फक्त गाडी मारायचा, घरापर्यंत जायचं आणि झोपून टाकायचा. हा आता आमची ट्रिप कशी वाटली कमेंट करा. आणि असंच बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पोरं शिकालेत, नंतरला कॉमेडी करणार आहेत. फुल घंटा वाजा. आता कॅमेरा समोर येऊन बोलायला शिकलेत बघा की रे.
हे बघिनाच बघा कोण पण बघा असं कॅमेरा समोर. हा यो पण कॅमेरा समोर बोलायला शिकलाय. सगळे जनझेड म्हणे आपल्याला. जनझेड कोण नाही, सगळे मेचर बरं आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.